नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोळके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे छान अशी रुचकर उडदाची डाळ, मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकरी। ती पण आपण चुलीवर बनवणार आहोत। तर उडदाची डाळ मी कशात बनवणार आहे, तर छान अशी आपली खापराचे भांडे, हे बघा तवली खापराची। तर याच्यात मी उडदाची डाळ बनवणार आहे अगदी जुन्या पद्धतीने। चला तर मग आपण बनवूया उडदाची डाळ। आपण यात आता पाणी ओतूया। पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग उडदाची डाळ धुवून घालायची। हे बघा छान गावठी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्ही 10-15 मिनिटं भिजवून पण घेऊ शकता आणि नाही भिजवली तरी चालेल। आता मी इथं स्वच्छ धुवून घेते आणि पाण्याला पण छान उकळी आली, तर आपण पाण्यामध्ये ही डाळ धुवून शिजत टाकूया। डाळ स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। धूळ वगैरे राहते तर आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याला जे साली असतात ती साली पण निघून जाते धुतल्यानंतर। एक 20 ते 25 मिनिटं आपण डाळ शिजून देऊ, कारण डाळीला शिजायला थोडा वेळ लागेल। चुलीवरती शिजू राहिलो आपण आणि उडदाच्या डाळीला शिजायला थोडा वेळ लागतो। तर 20-25 मिनिटं आपण छान अशी शिजून घेऊया। हे बघा डाळ आपली आता शिजून झाली आहे। छान अशी डाळ शिजली आपली। आता आपण डाळीच्या फोडणीची तयारी करू आणि बाजरीची भाकरी करून घेऊ। आपण मिरच्या आणि लसूण खलबत्त्यात छान असं कुटून घेणार आहे। इथं मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहे, कारण थोडी तिखट डाळ बनवायची आपल्याला। आणि लसूण घेतला इथं मी 9 ते 10 पाकळ्या घ्यायच्या आहे। छान असं बारीक करून घ्यायचे आहे। डाळीला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, थोडीशी आपल्याला लाल तिखट घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। हे बघा डाळ आपली छान अशी मॅश झाली आहे, मस्त तयार झाली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। मी तर 4 उभे तेल घातले। मोहरी घालूया आपण। हिंग, आपण बारीक हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला, लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। आता आपण हळद घालूया अर्धा चमचा, थोडंसं लाल तिखट, हे बघा छान अशी आपली चटणी परतून झाली। आता आपण डाळ ओतूया याच्यात। तुम्हाला किती घट्ट डाळ हवी त्यानुसार पाणी ओतायचं आहे त्यात। जास्त मीठ घालूया आपण चवीनुसार।
आणि कोथिंबीर घालू. आता छान अशी एक उकळी काढून घेऊया, म्हणजे आपली डाळ तयार होईल. हे बघा, छान अशी आपली डाळ तयार झाली आहे. उकळी आली मस्तपैकी डाळीला. हे बघा किती छान कलर आलाय. मस्त उडदाची डाळ तयार झाली आहे आपली. हे बघा छान डाळीला उकळी आली आहे. आपण आता डाळ काढून घेऊया प्लेटमध्ये. हे बघा, आपण आता बाजरीची भाकरी बनवून घेऊया. बघा किती छान कलर आलाय भाकरीचा. हे बघा, छान अशी आपली भाकरी भाजून झाली आहे मस्तपैकी. आता आपण मिरचीचा ठेचा बनवूया. तव्यावरती आपण मिरची भाजू. छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तव्यावर. आणि लसूण पण भाजून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं आपण हे तव्यावर छान भाजून घेऊ. हे बघा, छान अशा आपल्या मिरच्या भाजून झाल्या. आता आपण छानपैकी तवा मॅश करून घेऊया. थोडं मीठ घालू. थोडीशी कोथिंबीर. हे बघा, छान अशी आपली मिरची तव्यावर घसरून झाली. हे बघा, आता आपण थोडं तेल घालूया याच्यात. छान अशी परतून घ्यायची. किती छान मिरची तयार झाली. मस्त झणझणीत ठेचा तयार झालाय आपला. हे बघा, आपला ठेचा आता तयार झालाय. हे बघा, छान असे आपली चुलीवरची उडदाची डाळ, मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकर तयार झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ मला कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.